शेतकरी मित्रांनो मराठी साईड या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. खरीप 2024 च्या पीक विमा आता या जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर त्या ठिकाणी तुमचे पैसे आले का किंवा कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी पैसे येणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ही. खरीप 2024 चा मंजूर झालेला पोस्ट हार्वेस्ट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये, कारण पुढील 1 ते 2 दिवसात जवळपास 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आता जमा होणार आहे. यापूर्वी मे महिन्यात स्थानिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विमा अगोदरच मिळाला होता आणि आता हा पोस्ट हार्वेस्ट विमा जमा करण्यात येत आहे. तर इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे, मात्र त्यांना शासनाकडून उर्वरित पूरक अनुदान मिळाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत. तसेच 2021-22 चा जुना थकीत विमा देखील येत्या 8 दिवसात मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आणि मोबाईलवर आलेले मेसेज तपासून पाहावे. जर पैसे जमा झाले नसतील तर 1-2 दिवस पाठ पाहिल्यानंतर किंवा बँक किंवा कृषी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित चौकशी करावी. सध्या PMFBY या पोर्टलवर माहिती अपडेट झालेली नाही, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तपासणी करून काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बँकेत जायचं आहे किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची आहे की समजा ही चौकशी कधी करायची आहे, जर तुमचा मोबाईलवर पैशाचा मेसेज किंवा आला नसल्यावरच तुम्हाला हे बघायचं आहे की जर तुमच्या मोबाईलवर प्रॉब्लेम असेल तरच हे असं होऊ शकतो. नाहीतर सर्वसाधारण तुम्हाला पूर्णतः त्या ठिकाणी जो आहे मेसेज येणार आहे.